जनताराज न्यूज चॅनलच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। सर्व सोलापूरकरांना माहीत आहे की उद्या 22 जानेवारी आहे। श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेनिमित्त सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकता सोलापुरात विविध ठिकाणी फटाक्याचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत। मी आत्ता फटाक्याच्या स्टॉलमध्ये बसून या ठिकाणी रिपोर्टिंग करत आहे। याचं कारण असं आहे की उद्या 22 जानेवारी श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवसाच्या निमित्ताने सगळीकडे आनंदोत्सव साजरा होणार आहे। एका बाजूला राम जन्मभूमी अयोध्येमध्ये जो काही उत्साह होणार आहे तो उत्साह तिथल्या क्षेत्रापुरता मर्यादित न राहता हा जो उद्याचा जो दिवस असणार आहे तो सर्व भारतीयांसाठी एक वेगळा आणि उत्साहपूर्ण असा असणार आहे। कारण याच्या पाठीमागे इतिहास सर्व सोलापूरकरांना आणि या देशाला सुद्धा माहीत आहे की उद्याचा दिवस हा सर्व हिंदू समाज बांधवांसाठी एक गौरवास्पद असा आहे। असं होत असताना एका बाजूला 4 जगद्गुरूंनी ज्याला आपण म्हणतो हिंदू धर्मातले जे काही शिवाचार्य आहेत, शंकराचार्य आहेत, यांनी राम मंदिराच्या उद्याच्या जे काही उद्याचा जो सोहळा होणार आहे त्या सोहळ्यात न जाण्याचा निर्णय घेतला आहे। असं असताना देखील उद्याचा जो काही दिवस असणार आहे तो एक इव्हेंटपूर्ण असा असणार आहे। सगळीकडे या बाबतीत कसल्याही पद्धतीचं कंजूसी न करता सर्व सोलापूरकर आता विविध ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम करतायत। विविध ठिकाणी या ठिकाणी पणत्यांचा दीपोत्सव देखील होत आहे आणि आपण बघतोय की फटाक्याचे स्टॉल देखील विविध ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। कारण सर्व राम भक्तांना एक उत्सुकता लागलेली आहे, त्यांना जल्लोष साजरा करायचा आहे। तर एकंदरीत याचवरती आपण आत्ताचा जो ग्राउंड रिपोर्ट आहे ते केला होता। काही स्टॉल्स उभारण्यात आलेले आहेत। स्टॉलधारकांशी आता आपण बोलणार आहोत। दिवाळीत ॲक्च्युली स्टॉल उभा करतात परंतु ते आत्ता स्टॉल उभे केलेले आहेत। याचं कारण आपण आता विचारणार आहोत। आता माझ्यासोबत इथे स्टॉल मालक आलेले आहेत। तुमचं नाव काय आहे आणि एकंदरीत आपण दिवाळीत स्टॉल लावत असतो, तुम्ही आत्ता लावलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? याबद्दल की आपल्या जो श्रीराम अयोध्येमध्ये श्रीरामाचा जो घरी आगमन होणार आहे त्यात्यर्थ जो दिवाळीत आपण दिवाळी साजरा करतो त्याचप्रमाणे उद्याचाही दिवस आपण 12 महिने दरवर्षी आपण दिवाळीसारखा साजरा करावं या उद्देशाने लोकांच्या सोयीसाठी हे स्टॉल टाकलेलं आहे। ते लोकांना रिजनेबल ना नाकारता स्वतः या तत्वावर आम्ही दिवाळीसाठी देणार आहोत। काय किंमत कशी लावली आहे? काय आम्ही यामध्ये काही नफा नाही कमावतो, जो आलेला आहे जो काही आम्ही इथं आपला खर्च करतोय मंडपला जागेला तेवढं जरी आम्हाला बरं झालं लोकांची सोय व्हावं, लोक आनंद उत्सव करावं यासाठी स्टॉल लावलं। आपण पाहतोय खरं तर दिवाळीमध्ये फटाक्याचे स्टॉल उभं करतो आपण, तर लोकांना इथे आता तुमचा लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे तुम्हाला? कारण दिवाळीत वेगळ्या पद्धतीचा प्रतिसाद असतो आणि आत्ता कसा आहे काय? लोकांचा एक थोडं बहुत प्रकारचा आहे तो अजूनही म्हणजे आज दिवस संध्याकाळच्या वेळेला उद्याचा दिवसभर लोकांसुद्धा जाणवणार मोठ्या शहरामध्ये जे हौशी लोक आहेत पुन्हा मुंबईला जोरामध्ये त्यांचं तिथं चालू आहे। त्यानंतर दर्जेवर सोलापूरला सुद्धा होईल अशी अपेक्षा आहे। आणि माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की आज 500 वर्षापासून जो आपला रखडलेला आहे तो आज क्षण आपल्याला नशिबानं पाहायला मिळतोय तो असा साजरा करावा की न भूतो न भविष्यती हा व्हावं अशी माझी इच्छा आहे। आणि त्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे तो व्हावी तसं होईल अशी माझी अपेक्षा आहे। खरं तर मी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होतो की श्री रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठापना उद्याचा दिवस आहे, तर या क्षणाला तुमच्या भावना काय आहेत? तर मला माझ्या आयुष्यातून महत्त्वाचा क्षण मानतो, कारण आमचं दुर्भाग्य आहे की त्या दिवशी आम्ही नाही आहे, परंतु 2 फेब्रुवारीला आम्ही अयोध्येमध्ये आहोत आणि ऑलरेडी आमची तिकीटं काढलेले आहेत। 2-3 महिन्यापूर्वी आम्ही तिकीटं काढलो। 2 तारखेला तिकीटमध्ये गर्दी वगैरे थोडं आम्ही व्यवस्थित दर्शन होईल या उद्देशानं 2 फेब्रुवारीला आम्ही अयोध्येमध्ये आहे। श्रीरामाचं प्रथमतः आम्ही तिथं त्याच्या अगोदर अयोध्येला प्रवास झालेला आहे, परंतु आज साक्षात त्यांना पाहायला मिळेल हा आमचं भाग्य आहे। आणि त्याच्या धर्तीमध्ये त्याच्या पावन धर्तीमध्ये परत एकदा आम्ही तिथं जाऊन आशीर्वाद घेऊ माझी भावना। तर हे होते फटाके स्टॉलधारक स्टॉल मालक, त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। सगळीकडे आपण पाहतोय की आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। कॅमेरामन कीर्ती कुमार सह मी सुमित गाडेकर आपला निरोप घेतो। जनताराज न्यूज चॅनल सोलापूर।
या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।